महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। एकीकडे निवडणुकीचं वारं वाहत असताना सत्ताधारी आणि महायुतीमध्ये काहीतरी धुसफूस सुरू असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। शिवसेना शिंदे गट आणि भाजपाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधील कथित कटुता आणि दुरावा गेल्या काही दिवसापासून चर्चेचा विषय ठरला आहे। तर नक्की हा मुद्दा काय तो आपण पाहूया। भाजपाच्या वाढत्या वर्चस्वाचा दबाव, आपण मोठे ही भावना या ठिकाणी दिसून येते। राज्यात भाजपा आपला पक्ष आणि आपले नेते मोठे करण्याच्या भूमिकेत दिसत आहे। साम दाम दंड या नीतीचा वापर करून भाजपा स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय स्तरावरती आपलं वर्चस्व वाढवताना दिसत आहे। मित्र पक्षांना या ठिकाणी शह देखील दिला जातो। त्याचबरोबर भाजपासोबत असलेले दोन महत्त्वाचे घटक एकनाथ शिंदेची शिवसेना आणि त्याचबरोबर अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट हे आपल्यापेक्षा खाली कसे राहतील याची पायरीबद्ध रणनीती भाजपाने आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। दुसरा एक असा मुद्दा आहे शिंदे आणि अजित पवार यांना शह। तर महायुतीतील दोन्ही घटक पक्षांना कमकुवत करून किंवा त्यांच्यातील मतभेद संपवून टाकण्याच्या उद्देशानं उचललेली पावलं राज्यात आता सध्या चर्चेचा विषय बनला आहे। नुकत्याच झालेल्या काही कार्यक्रमामध्ये आणि निर्णयांमध्ये देखील ती झलक आपल्याला पाहायला मिळाली। ती झलक काय होती तर ती झलक होती कटुतेची देहबोली, सार्वजनिक कार्यक्रमांमधील त्यांचं पाहण्यात आलेलं अंतर। तर आपण पाहिलं बिहारच्या शपथविधी सोहळ्यात असो अथवा हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील आबोल आणि अंतर हे दोन्ही दिसून आलं आहे। दोघांमधील देहबोली अर्थातच बॉडी लँग्वेज हे सगळं काही ठीक आहे असं दर्शवणारा अजिबातच नव्हतं। खुर्च्यांचं अंतर देखील आपण पाहिलं असेल। एका कार्यक्रमात दोघांच्याही खुर्च्यामध्ये जाणीवपूर्वक अंतर ठेवल्याची चर्चा या ठिकाणी रंगली होती। त्यामुळे त्यांच्यातील दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्यांना अधिक जोर मिळाला आहे। शिंदे गटातील नाराजगी हे देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। भाजपाचे काही नेते शिंदे गटातील नेत्यांवरती कुरघुडी करत असल्याचा आरोप आणि तक्रारी थेट केंद्रीय नेतृत्वापर्यंत गेल्याची चर्चा देखील आहे। खुद्द शिंदे यांनी याबद्दल दिल्लीत तक्रार केल्याचं वृत्त देखील पाहिलंच असेल। बरं, याच्यामध्ये काय आहे की विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण देखील महत्त्वाचं आहे। फडणवीस यांचं स्पष्टीकरण आणि राजकीय वास्तव्य काय ते आपण पाहूया। या सर्व चर्चेवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र जोरदार पलटवार केला आहे। हा वेड्यांचा बाजार आहे, काही माध्यमही वेडी झाली आहेत असं म्हणत त्यांनी दुराव्याच्या बातम्या खोडून काढल्या आहेत। न बोलण्यासारखं काहीच नाही असंही ते म्हणाले। त्याबरोबर एकमेकांशी न बोलण्यासारखं काही घडलं नाही असं त्यांनी स्पष्ट एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितलं। त्याचबरोबर कार्यक्रमातील भेटी या केवळ औपचारिक म्हणून नव्हे तर त्यांच्यातील संवादही झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। तर आता आपण पाहूया नेमकी राजकीय खेळी काय आहे। राजकारणाचे जाणकार याकडे केवळ वैयक्तिक दुरावा म्हणून पाहत नाही तर महायुतीतील सत्तेचं समीकरण आणि भाजपाचं वर्चस्व वाढवण्याची रणनीती यातून या चर्चांना आता हवा मिळत असल्याचं मत आहे। भाजपाची वाढती आक्रमकता आता मित्र पक्षांना देखील बैचेन करत आहे हे वास्तव आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की यातून निष्कर्ष काय निघतो। निष्कर्ष एकच आहे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांमधली जी वाढती कटुता आहे हे खरं तर राजकीय समीकरणं बदलू शकतात। आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सध्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कुठेतरी टार्गेट करतानाचं ही चित्र आहे। आणि ज्या पद्धतीने रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यामध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांचे काही नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यानंतर जी या दोघांमधली वाढलेली दरी आहे आणि ही कटुता आहे हे कटुता मात्र खरंच येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकामध्ये आपले राजकीय समीकरण बदलू शकतात। या संदर्भात अधिक माहिती दिली आहे महासागरचे समूह संपादक संदीप काळे सर आपल्यासोबत जोडलेत। संदीप काळे सर, तुम्हाला काय वाटतं सध्या हे बीजेपीचं ज्या पद्धतीचं सूत्र आहे किंवा महायुतीमध्ये जे धुसफूस आहे काय सांगाल या संदर्भामध्ये? राज्यभरामध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे आणि या निवडणुकीच्या वातावरणामध्ये साहजिकच आहे की भाजपाला सगळं काही आपल्याकडे पाहिजे। म्हणतात की प्रेमात आणि निवडणुकीमध्ये सगळं काही माप असतं। त्या सगळ्या ओळीप्रमाणे विचाराप्रमाणे सध्या भाजपाची वाटचाल जोरकसपणे सुरू आहे। म्हणजे पुण्यातलं पार्थ प्रकरण आपल्याला अजूनही आठवत असेल, जी अजितदादाची कोंडी करून पुण्यावर राज्य करण्याचं म्हणजे पुणे पगडी बांधण्यासंदर्भामध्ये अजितदादा पवारांचा केलेला अभिमान्य आपल्याला अजूनही आठवत असेल। तीच काहीशी अवस्था आता एकनाथ शिंदेच्या अनुषंगाने होऊ घातलेली आहे। म्हणजे मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि ठाणे हा एकनाथ शिंदेचा आहे। काही करून मुंबई काबीज करण्यासंदर्भामध्ये जे काही करता येईल त्या सगळ्या युक्त्या भाजपाने केलेल्या आहेत आणि तिथे उद्धव ठाकरेची कोंडी करायचा पूर्णतः प्रयत्न केलेला आहे।
दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ठाण्यामध्ये ठाणं आपल्याकडे कसं येईल, ठाण्यावर आपला कब्जा झेंडा कसा लागला जाईल यासाठी भाजपा पूर्णतः ताकदीनिशी उतरलेला आहे. मग त्याच्यामध्ये शिंदेचे काही माणसं भाजपामध्ये घेणं असो, तिथं काही लोकांच्या चौकशा लावणं असो, ईडी पासून सगळ्या ताकदी भाजपा आजमावत आहे. हे नव्याने सांगण्याची गरज नाहीये. भविष्य काळामध्ये थेटपणे एखाद्या आमदारा खासदाराला भाजपाच्या शिंदे किंवा एकनाथ शिंदे किंवा अजितदादा पवार गटाच्या कुठल्याही व्यक्तीला थेटपणे ईडीने नोटीस देऊन अटक केली नाही किंवा एखाद्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवणे आले नाही तर नवल वाटू देऊ नये. कारण राजकारणामध्ये सगळं काही परफेक्ट असतं. म्हणजे भाजपामध्ये मी प्रामुख्याने सांगतो की देवेंद्र फडणवीस सारखा माणूस अजून एखादा दोन भाजपामध्ये असतात तर पुढचे 20 वर्ष भाजपाची सत्ता महाराष्ट्रामध्ये राहिली असते. पण बिचारा एकटा देवेंद्र फडणवीसांना हा सगळा मॅच्युअर्ड रथ ओढत न्यावा लागतो. हे खरं आहे की भाजपाला संघाची काठी आहे, भाजपाला एका विशिष्ट विचाराचा पगडा आहे, एक विशिष्ट प्रकार, एक विशिष्ट चौकटीमध्ये जाऊन भाजपाचं सगळी कार्यप्रणाली चालते. पण हे चालत असताना भाजपाने सगळं बाजूला ठेवत आपला पक्ष मोठा कसा होईल, आपल्या पक्षामध्ये सगळेजण नव्याने कसे येतील याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आता एकनाथ शिंदे आणि भाजपाची झालेली कुरघोडी याचं हे उत्तम उदाहरण आहे. एकनाथ शिंदे भाजपा आपल्याला जो काही सूट घेतोय, वेगवेगळ्या पद्धतीने आपलं कुरघोडीचं राजकारण करतोय याची तक्रार घेऊन थेट दिल्लीला गेले होते. तिथे त्यांची फारशी डाळ शिजली नाही हे खरं आहे. पण भविष्यामध्ये जेव्हा निवडणुका आणि या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये कुरघोडीचं राजकारण येईल तेव्हा निश्चितपणे भाजपा हा शिंदे गट आणि अजित पवार गट या दोघांनाही वरचढ. अगदी सर, तुम्ही अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी दिली आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये हे भाजपाचं किंवा महायुतीचं किंवा एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यामध्ये जे दरी निर्माण होते या संदर्भात तुम्ही अतिशय सुंदर विश्लेषण केलंय. आणि प्रेक्षकांनो, जर तुम्हालाही राजकीय अशाच पद्धतीच्या विश्लेषक बातम्या जर पाहायच्या असतील, राजकीय विश्लेषण पाहायचं असेल, निवडणुकीच्या घडामोडी पाहायच्या असतील, महाराष्ट्रभरातल्या घडामोडी पाहायच्या असतील तर नक्कीच आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.